कोपर्डी बलात्कार आणि हत्येप्रकरणी अखेर 86 दिवसांनी आरोपपत्र दाखल करण्यात आले। गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 86 दिवसांनी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं। साधारण 300 पेक्षा जास्त पानांचं हे आरोपपत्र आहे। जितेंद्र शिंदे, संतोष भवर आणि नितीन भैलुमे या 3 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल झालेलं आहे। हत्या आणि बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आलाय। आरोपपत्र दाखल करण्यासाठी उशीर होत असल्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती। तर काही त्रुटी राहू नयेत यामुळे खबरदारी घेत असल्याचा दावा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला होता। अखेर 86 दिवसांनंतर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। कोपर्डी प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी जळगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। महिलांच्या नादी लागू नका, जेव्हा घशापर्यंत येतं तेव्हाच आम्ही कडू बोलतो। विरोधकांच्या कुंडल्या माझ्या हाती आहेत, त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात की ज्योतिषी, अशी टीका करत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं। कुंडल्यांचा शस्त्र म्हणून वापर करून आम्हाला धमकावतात। मीही मराठमोळी सुप्रिया सुळे आहे, घाबरणार नाही। कोपर्डी प्रकरणात मी कालही बोलले, आजही बोलेन आणि उद्याही बोलेन, असा इशाराही सुप्रिया सुळेंनी यावेळी दिला। भाजपला काय करता येतं तर फक्त चुडांचं राजकारण येतं, कारण का त्याला राजकारण काली बोलले आणि आजही बोली ना उद्याही बोलले। तुम्ही जर आमच्या कुंडल्या घेऊन शस्त्र म्हणून आमच्या विरोधात वापरून तुम्हाला जर वाटत असेल की ही मराठमोळी सुप्रिया सुळे घाबरणार आहे, तुम्हालाही घाबरणार, तुम्हीच आमच्या नादी लागू नका। महिलेचा स्वभाव एक असतो, आपण बघतो बघतो बघतो, पण ज्या दिवशी तो आपल्याला डोक्यात येतो तेव्हा काय करायचं ही 10 नंबरी नादी आमच्या नादी लागू। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादीकडून मोर्चा काढण्यात आला। तत्पूर्वी एशियन महामार्ग 46 वर रास्ता रोको आंदोलन करून सरकारच्या धोरणावर टीका केली। दरम्यान शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून कर्जमाफीची गरज शेतकऱ्यांना असल्यानं आमच्या सरकारप्रमाणे या सरकारने संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी यावेळी सुप्रिया सुळेंनी केली। आज शेतकरीवर एवढा अन्याय झालेला आहे। आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या फार मोठ्या संख्येने महाराष्ट्रात होत आहेत आणि शेतकऱ्यांना खरंच आज पूर्ण कर्जमाफीची गरज आहे। आमची एवढीच अपेक्षा आहे की या सरकारने, जसं आमचं सरकार होतं तेव्हा आम्ही जशी पूर्ण कर्जमाफी केली होती तशी शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्जमाफी या सरकारने करावी। सोलापूरच्या आहेरवाडीतल्या एनटीपीसीच्या प्रकल्पात घडलेल्या दुर्घटनेत 3 कामगार ठार तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकल्पातलं लोखंडी स्ट्रक्चर दोरखंडाच्या साहाय्याने उचलत असताना अचानक दोरखंड तुटला आणि स्ट्रक्चर कामगारांच्या अंगावर कोसळलं। यात 11 कामगार दाबले गेले। यातल्या 3घांचा जागीच मृत्यू झाला तर 8 कामगार गंभीर जखमी झाले। तब्बल 32 कामगार या ठिकाणी काम करत होते। जखमींना सोलापूरच्या यशोधरा आणि अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। या घटनेची ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात आली असून पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी खाडी परिसरात 19 ऑगस्टला सापडलेल्या 2ही मृतदेहांची ओळख पटली असून ते सावित्रीपूल दुर्घटनेतील बेपत्ता प्रवाशांचे असल्याचं स्पष्ट झालं आहे। यातला एक मृतदेह जयगड मुंबई बसचे वाहक विलास देसाई यांचा तर दुसरे त्याच बसचे प्रवासी धोंडू कोकरे यांचा आहे। हे मृतदेह सापडल्यानंतर सावित्री दुर्घटनेतील बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाईकांचे DNA नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते। त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे। पालघरमध्ये कुपोषणाचा मुद्दा गाजत असतानाच आदिवासी विकास विभागाच्या हलगर्जीपणाचा आणखी एक बळी गेलाय। विक्रमगड तालुक्यातील साखरे आश्रमशाळेत शिकणाऱ्या 2 विद्यार्थिनींची प्रकृती अचानक खालावली असून एकीचा मृत्यू तर एक अत्यवस्थ आहे। दरम्यान या प्रकारानंतर आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचं संगोपन आणि काळजी घेण्यात प्रशासन कुठे कमी पडत नाही ना, असा सवाल उपस्थित केला जातोय। शेतात सुस्तावून पहुडलेला अजगर पाहण्यासाठी झालेल्या गदारोळात बुलढाण्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्याला हकनात 50 हजारांचा फटका बसला। बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर जवळच्या काशीनाथ व्यवहारी यांच्या शेतात अजगर आढळून आला। त्याची माहिती सर्वप्रथम वनविभागाला देण्यात आली, मात्र अनेक वेळा फोनवर संपर्क करूनही वनविभाग कर्मचारी या अजगराला पकडून नेण्यासाठी वेळेत पोहोचू शकले नाही। सोलापूर जिल्ह्यातल्या टेंभुर्णीमधल्या एका सामाजिक कार्यकर्त्यानं जिल्हाधिकारी आणि खासदारांसमोरच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। बशीर जहागीरदार असं या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव आहे। टेंभुर्णीमध्ये सार्वजनिक सभागृहाच्या जागेत रणजित शिंदे या राजकीय कार्यकर्त्याचं खासगी किराणा मार्केट आहे। प्रत्यक्षात ती जागा ग्रामसभेसाठी वापरणं अपेक्षित आहे, मात्र ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेनं ही जागा अनधिकृतरित्या रणजित शिंदे यांना भाडेतत्वावर दिली। सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागीरदार यांचा असा आरोप आहे।
सुसज्ज अशी इमारत, अत्याधुनिक यंत्र आणि तंत्रसामुग्री, मात्र ती वापरायला डॉक्टर आणि इतर यंत्रणाच नाही. त्यामुळे महाडमधील ट्रॉमा केअर सेंटर हे निव्वळ शोभेचं बाहुलं बनून राहिलंय. कोकणात जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावर नेहमीच अपघात होत असतात. ही बाब लक्षात घेऊन अपघातग्रस्तांवर तातडीनं उपचार व्हावेत यासाठी महाडमध्ये अद्ययावत ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची घोषणा 15 वर्षांपूर्वी झाली होती. मात्र अद्याप इथं डॉक्टरच नाही. तारापूर इंडस्ट्रियल मेडिकल असोसिएशन म्हणजेच टीमाच्या वतीनं बोईसर MIDC अंतर्गत टीमा हॉस्पिटल सुरू करण्यात आले. मात्र टीमाच्या दुर्लक्ष आणि ढिसाळ नियोजनामुळे हे हॉस्पिटल सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. हॉस्पिटलची संपूर्ण इमारत जीर्ण झाली असून इमारतीला पावसाळ्यात गळती लागते. 15 वर्षांपासून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही तुटपुंजा पगार दिला जातो, तोही 5-7 महिने मिळतही नाही. वारंवार यासंबंधी तक्रार करूनही दुर्लक्ष केलं जाते. मुंबईतल्या दहिसरमधल्या जलतरण तलावाचं महापौरांच्या हस्ते पुन्हा एकदा उद्घाटन झालं. विशेष म्हणजे या जलतरण तलावाचं 15 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र आता महापौरांच्या हस्ते पुन्हा एकदा तलावाच्या उद्घाटनाचा घाट शिवसेनेनं घातला. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या उद्घाटन प्रसंगी महापौरांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं, त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांनी कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. सध्या सीमेवरचा तणाव लक्षात घेता अधिकाधिक तरुणांनी देशाच्या सुरक्षेसाठी पुढे येण्याची गरज आहे, असं आवाहन सैनिक कल्याण मंडळानं केलं. त्याचाच भाग म्हणून लष्करात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या SSB मुलाखतीबाबत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं सैनिक कल्याण मंडळानं सांगितलंय. नाशिक रोड इथल्या छात्र पूर्व प्रशिक्षण केंद्रात त्यासाठी खास सोय सरकारतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. वसई विरार महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या पतीलाच अनधिकृत बांधकाम प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. जोसेफ तुस्कानो असं त्यांचं नाव आहे. वसई विरार महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त मेरी तुस्कानो यांचे ते पती आहेत. वसई न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नालासोपाऱ्यात पश्चिम नाळे राजोडी इथं हरितपट्टा आहे. या ठिकाणी तळमजला +1 अशी इमारत बांधकामाची परवानगी होती. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या वेल मासे समुद्रकिनारी लागण्याच्या घटना वाढताना दिसतात. त्यातच गुहागरमधील वरचापाटमध्ये भला मोठा मृत वेल मासा किनाऱ्यावर आला. हा मासा 40 फूट इतका लांब आहे. या वेल माशाच्या शरीरावर ठिकठिकाणी खोल जखमा दिसतात. त्यामुळे नेमकं याच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. काही दिवसांपूर्वी आधी जैतापूर येथील किनाऱ्यावरील जिवंत माशाला वनविभाग आणि स्थानिकांनी जीवदान दिलं होतं, तर दापोलीच्या मुरुड किनारी 15 दिवसांपूर्वी असाच एक वेल मासा मृतावस्थेत आढळला होता. पालघरमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्तानं वनविभागानं रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीत शाळेतील विद्यार्थ्यांसह वनकर्मचारी यांनी देखील सहभाग नोंदवला होता. डहाणू वनविभाग आणि पालघर उपविभागांच्या संयुक्त विद्यमानं 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात वन्यजीव प्रेम आणि जनजागृती या संदर्भात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद येथील आंदोलनात शिक्षकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले नाही तर आगामी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय. त्यानंतरही सरकारनं मागण्या मान्य न केल्यास बेमुदत शाळाबंद आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्याध्यापक महामंडळ, माध्यमिक शिक्षक संघटना, विनाअनुदानित कृती समिती, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ, क्रीडा आणि शारीरिक शिक्षक संघटना आणि संस्थाचालक यांची पुण्यामध्ये बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाची परिस्थिती लक्षात घेता पाकिस्तानी कलाकारांची भूमिका असलेले चित्रपट पुण्यामध्ये प्रदर्शित होऊ नयेत अशी भूमिका पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनीही मांडली. त्यासाठी थिएटर चालक आणि भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट पुण्यात दाखवले जाऊ नयेत या मागणीशी थिएटर चालक सहमत असले तरी मात्र याबाबत अंतिम निर्णय वितरकांशी चर्चा केल्यानंतरच घेतला जाईल अशी भूमिका पुणे एक्झिबिटर असोसिएशनने घेतली आहे. नवरात्र महोत्सवानिमित्त श्री तुळजाभवानीचे नित्योपचार आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. विष्णू अवतारातील तुळजाभवानी नागावर विराजमान झाली असल्याची पूजा मांडण्यात आली होती. श्री तुळजाभवानीचं हे रूप डोळ्यात साठवण्यासाठी दूरवरून भाविक मंदिराकडे येतात. मंदिर परिसर आणि अवघं तुळजापूर भाविकांच्या गर्दीनं गजबजून गेलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.